पोलिसांचे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन, 20 आरोपींवर गुन्हे, देशी पिस्तूल जप्त, गुटखा दारूवर धडक. नवी मुंबईतील रेबेल MIDC परिसरात पोलिसांनी मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत विविध अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 20 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एक आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे आणि पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या आदेशानुसार हे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत परिमंडळ 1 मधील 7 पोलीस ठाण्यातील 4 पोलीस निरीक्षक, 14 अधिकारी आणि 159 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. ही मोहीम दिघा, ईश्वरनगर, चिंचपाडा, रामनगर, साठेनगर, आंबेडकरनगर, यादवनगर तसेच ठाणे बेलापूर रोड आणि MIDC औद्योगिक परिसरात राबवण्यात आली. या कारवाई दरम्यान अवैध दारू विक्री, अंमली पदार्थांचे सेवन व विक्री, गुटखा विक्री तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 339 वाहनांची तपासणी केली असून 72 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच फरारी आणि पाहिजे आरोपींचा शोध घेत 5 वॉरंटमधील 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्यावर आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे आणि पोलीस निरीक्षक कल्पना जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. नवी मुंबई पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले असून पुढील काळातही अशा प्रकारच्या कॉम्बिंग मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.